2018 आपण 2018. ठीक आहे. ओके, अडकतोय आवाज. ओके, ठीक आहे. आता व्यवस्थित येते का? डाऊट? ओके, डाऊट काय म्हणतो समर्थ, बघूया. समर्थ काय म्हणतोय समर्थ? सानवी सांगते मला. ओके, ठीक आहे. ओके, सानवीला मी अनम्यूट करतो बघा. सानवी सांगतो म्हणते. ओके, ठीक आहे, अनम्यूट केलं. हा सानवी बोल रे. सर उत्तर सांगू? चला, उत्तर सांगा. 500 अधिक. हा, 500 वाजा लक्षात ठेवा. 5 शतक म्हणजे काय झालं आपलं? 500. बघा इथं लिहितोय 500. 500 अधिक, चला अधिकचे चिन्ह म्हणा अधिक. हा, 3 दशक म्हणजे किती आहे? 30. 3 म्हणजे किती झाले? 30 का? हो. बरोबर का? हो. चला मग पुढे बोला. 7 दशांश. 0.7. 7 दशांश म्हणजे 0 पॉईंट किती आहे? 7. आणि 8 शतांश म्हणजे 0.008. म्हणजे याची तुम्हाला बेरीज करायची आहे. 8 आणि हा 7. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, हा 0ला 0, हा 3ला 3 आणि हा 5ला 5. म्हणजे पर्याय क्रमांक हे 2 उत्तर आहे. आता बघा समर्थचा डाऊट असं म्हणणं आहे की समर्थ म्हणतोय की सर दशांश आणि शतांश म्हणजे काय? तर बघ समर्थ लक्षात ठेव बाळा. आता इथं लक्षात ठेव, इथं काय दशांश म्हणजे काय? दशांश इथं लक्षात ठेव. इथे लिहितो बघ दशांश. दशांश म्हणजे आता समज या एका संख्येचा 10वा भाग, या एका संख्येचा 10वा भाग म्हणजे 1/10 म्हणजे काय येणार? 0.1. म्हणजे शतांश म्हणजे बाळा, शतांश म्हणजे बघ, शतांश म्हणजे एकचा 100वा भाग म्हणजे 0.001. म्हणजे आता इथं आपलं काय 7 दशांश, बरोबर. 7 दशांश म्हणजे 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 7चा 10वा भाग, तर म्हणजे काय झालं? 0.7. तसंच 8 शतांश म्हणजे 8 भागिले आपलं काय येणार आहे? 100 म्हणजे 100वा भाग. एकचा आपण काय केलं? 100वा भाग म्हणजे किती झालं? 0.00 किती येणार? 8. समर्थ कळालं का? चला पुढचा क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन घ्या. लक्षात ठेवा. हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करूया. बघा आता तुम्हाला हे किती दिलं बघा? पूर्ण 20 दिलंय. ठीक आहे. मग आता इथून अर्ध्यात बरोबर आहे ना? अर्ध म्हणजे इथून इथपर्यंत किती येईल? मग हे 10 येईल. 10 येईल. ऑप्शन क्रमांक ओके. सानेने काढलेला ऑप्शन क्रमांक 4. बरं ठीक आहे, विचारूया. दुसऱ्या मेथडनं काढणार आहे आपण. दुसऱ्या मेथडनं करूया. म्हणजे हे इतकं तुमचं अंतर तुम्हाला मिळालेलं आहे. हे तुमचं 10 मिळालं. हा पण 10 असेल आणि हा पण 10 असेल आणि हे पण 10 असेल. कळालं का? म्हणजे हे टोटल 20 आहे. तर इथून अर्धा म्हणजे 10. हे आतमधलं 10, हे पण 10 असणार आहे. हे 10 असणार आहे. इथून इथपर्यंत 10 असणार आहे. हे इथून इथपर्यंत 10 असणार आहे. ठीक आहे. तसं आपण बघा आतमधलं आपल्याला काय करायचं आहे? आतमधलं क्षेत्रफळ काढायचं असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ काय करतोय? ही आता काय करतो आपण? बाजूचा वर्ग. म्हणजे हे आपल्याला रेखांकित भागाचं काढायला सांगितलंय. ही आतमधला रेखांकित भाग हे चौरस झाला का नाही? म्हणजे हा चौरस. आता हे जो झालाय ना तुमचा हा चौरस जो दाखवलाय तुम्हाला आतमध्ये, हा चौरस. म्हणजे हे 10 बाजू आहे, हे बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग किती होते बाळांनो? मग हे झाले 100. ठीक आहे, 10चा वर्ग 100. मग आता हे त्रिकोण आहे. मग तुम्हाला ह्या त्रिकोणाचं पण सांगून देतो तुम्हाला एकदम छान पद्धतीत. हे त्रिकोण असे, ह्याची 10 बाजू आहे, ही पण 10 बाजू आहे, बरोबर ना? याची 10 बाजू. मग हे आता याला रेखांकित केलंय. हे रेखांकित विचारले ना. मग तुम्हाला माहितीये त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला सांगितलं होतं 1/2 गुणिले लांबी गुणिले तुमचं काय तुमचा हा काय करूया? लांबी गुणिले काय करूया इथं? ही किंवा तुमचा बेस करूया. ठीक आहे. हे तुमचा पाया गुणिले काय? उंची. पाया गुणिले उंची म्हणजे उंची किती आहे तुमची? 10. ठीक आहे. 1/2 गुणिले पाया किती आहे? 10. उंची किती आहे? 10. मग हे 10 झालं. मग हे काय? म्हणजे 10. मग हे किती झालं? बघा हे किती झालं तुम्हाला माहिती आहे. हे आता उरले किती? फक्त 5 गुणिले 10. 5 बघा 5 का 5 म्हणजे किती झाले? 50 झाले ना. बघा इथं फक्त उरले किती? 5 गुणिले 10 म्हणजे किती झाले? 50.
बरोबर ना? 5 10 50. मग ह्याच्यात 100 मध्ये आता हे पूर्ण किती झालं क्षेत्रफळ, ह्याचं क्षेत्रफळ 100 आलेलं आहे आणि ह्याचं 50 आलेलं आहे आणि टोटल जर केलं तर 150 झालं. पर्याय क्रमांक 4 अशा पद्धतीने काढू शकता. आता 6 ने कोण्या पद्धतीने काढले बघा. बघूया आता. ठीक आहे, 6 ने कोण्या पद्धतीने काढली. ठीक आहे, थांबा 1 मिनिट. चला, कोण सांगणार आहे? शुभ्रा कोण्या पद्धतीने काढली बघूया. मला वाट चला, 6 ने कुठे? हा, 6 ने सांग रे. तर पहिले चौरसाचं क्षेत्रफळ काढलं. बरं, ह्याचं पूर्णाचं चौरसाचं काढलं का? हो. या पूर्ण मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे 20. 20 चा वर्ग किती होते बाळांनो? 400. ठीक आहे, आणि ओके. 400चे 4 भाग पाडले तर 100 येतं. म्हणजे एका बॉक्सचं क्षेत्रफळ 100 येतं. हा, एकाचे 100 येतं. हा, एकाचे 100 येते बरं का. म्हणजे 4 भाग पडले, त्याचे प्रत्येकाचं क्षेत्रफळ किती आलं? म्हणजे 100 झालं बघा. 100 झालं. आणि ह्याचं किती? अर्ध ना. एका चौरसाचं अर्ध म्हणजे 50. याच्यात ऍड केलं का हो. म्हणजे 150. बघा, असंही करू शकता तुम्ही. जर तुम्हाला तसं आता काय केली 6 नवीन बघा, सिंपल आहे. आता हे पूर्ण चौरस दिसते का? हे जो चौरस आहे, पूर्ण चौरस आहे, हे जो चौरस आहे ना, त्याचं क्षेत्रफळ काढली पहिलं. म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू याची टोटल किती दिली? 20 दिले ना तुम्हाला. 20 दिले. मग 20 चा वर्ग केलं तर 400 केली तिनं. मग नंतर काय केली तिनं? ह्या एका चौरसाचं क्षेत्रफळ काढली. प्रत्येकाचं म्हणजे याचे 4 भाग झाले. 4 भाग झालेत म्हणून 4 आपण काय केलं? भागलं. तर एकाचं क्षेत्रफळ किती येईल मग? 4 1 4 म्हणजे एकाचं 100 आलं क्षेत्रफळ तुम्हाला. एकाचं क्षेत्रफळ 100 आलं. पण इथं जो आहे तो अर्धा आहे, याच्यात अर्ध म्हणजे एकाचं 100 आहे. तर मग याच्यातनं अर्ध क्षेत्रफळ फक्त अर्ध जो आहे तो रेखांकित भाग केलेला, अर्धा भाग. म्हणजे याचं रेखांकित भागाचं 50 येईल ना. मग हे 50 ऍड केली 6 नवीन असं केली. तर टोटल किती आलं? 150. म्हणजे पर्याय क्रमांक 4. कुठल्याही पद्धतीने करा, पर्याय क्रमांक 4च येतोय. ठीक आहे, चला. चला, तुम्हाला एक ऍडव्हान्स म्हणजे सूत्र शिकायला भेटलं. सूत्र तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या आधी पण. ठीक आहे, चला. खालील चित्ररूप बघा आता. 1 मिनिट. ठीक आहे, खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नाची उत्तरे द्या. ठीक आहे, आपल्याला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत माहितीच्या आधारे. चित्र बघा इथं विद्यार्थी हे बघा, इथं विद्यार्थ्यांना आवडणारे विषय आणि विद्यार्थ्याची संख्या. इथं तुम्हाला विद्यार्थ्यांना आवडणारे विषय, आता तुम्हाला कोणते आवडतात मला माहिती नाही. ठीक आहे, चला. विद्यार्थ्याची संख्या दिलेली आहे बघा. तुम्हाला इथं प्रमाण दिलेलं आहे. प्रमाण एक जो सिम्बॉल दिसतो इमोजी, त्याला तुम्ही इमोजी म्हणतो ना, इमोजी व्हॉट्सअपला असतो इमोजी. ठीक आहे, ते इमोजी म्हणतो. एक सिम्बॉल इमोजीचा जो आहे तो 6 विद्यार्थी आहेत. म्हणजे हा जो एकटा हा जो दिसतोय ना असा इमोजी, तो 6 विद्यार्थी असं गृहीत धरायचं आपल्याला. 6 विद्यार्थी. एक इमोजी म्हणजे 6 विद्यार्थी, लक्षात ठेवा. चला, हा चित्र म्हणजे हे एक चित्र म्हणजे 6 विद्यार्थी. तर बघा, खालील प्रश्न वाचतो मी, तर तुम्हाला उत्तर टाकायचे आहेत. चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिली आहे? चला चला, एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे? चला, पटकीने उत्तर टाकायचंय. चला, पटकीने उत्तर टाकायचंय. ऑप्शन क्रमांक 4 78 आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 आहे 78 आहे. बऱ्याच जणांचा 78 आलेला आहे. तर चेक करूया बघा. चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिली आहे? तर एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे? चला, कोण सांगणार आहे याचं उत्तर? चला, उत्तर कोण सांगणार आहे? सिंपल क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन आपण भरपूर घेतलो. तर तुम्हाला याचं उत्तर लगेच मला 2 मिनिटांमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, कोण देणार आहे उत्तर? चला, कोण देणार आहे उत्तर? चला, कोण देणार आहे उत्तर? आहे का कोणी उत्तर देणार? चला बोला. चला, कोण देणार आहे उत्तर? सोपं आहे ना क्वेश्चन. सानवीच येतं, सानवी. शुभ्रानं काय आलं? हा, हितेश देतो म्हटला. ओके ओके, शुभ्रा नाही म्हणते. ओके ओके, आता कसे सगळे देत आहेत? ओके, छान. तर मला म्हणायचं आहे आपल्याला हितेश सांगणार आहे बघा. हितेश खूप छान पद्धतीने सांगेल. अनम्यूट. हा, बोल रे बाळा, बोल. मी पहिले सगळ्या विषयांचे काढले. पहिले बर. गणिताचे 1 2 3 4 गणिताचे. हा, 4. पुढं मराठीचे 1 2 3 3. ओके, 3 मराठीचे बाळा. पुढं याचे विज्ञानचे 2 1 2 2 लिहिलं. ओके, चल. चित्रकला 1 2 3 4 म्हणजे हे झाले 4. ओके, बरोबर. आता काय केलं मग? एक चित्र म्हणजे 6 विद्यार्थी म्हणजे 6 ने गुणला का?
हो. प्रत्येकाला 6ने गुणलं बाळा. तू म्हणलं तसं गुणलं आणि ह्यांची आपण नंतर बेरीज करून घेऊया सगळ्यांची, बरोबर? हा, मी बेरीज हा केली. कर बरं आता. 24, बर 24 इथे बरं पुढं 18, 18 ओके 12, 12 ओके 24 त्यांची ऍडिशन ऍडिशन चल कर बरं. 12 आणि 14, 18चा 8 इथे येणार. हा हाचा एक गेला 7. 6 आणि 1 7 78 बरोबर ना. हो. ओके एकदम छान. अरे वा मस्त सांगितलं. चला खालचा क्वेश्चन बाळांनो बघा. आता खालचा क्वेश्चन काय म्हणतोय, विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या कितीने जास्त आहे. बघा आता विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा कोणापेक्षा रे विज्ञान. तर गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या कितीने जास्त आहे. मग मला सांगा इथं पहिला आपण विज्ञान बघूया. विज्ञानाची संख्याची विद्यार्थी किती आहेत बघा 12. इथं काढून ठेवलेलं आहे. हितेशनं आपलं काम सोपं करून दिलं बघा. हितेशनं आपलं काम सोपं करून दिलं बघा. विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या सोप्या पद्धतीत काढून दाखवला हितेशनं. तर हितेशनं काढून दाखवलेले हे 12 झाले विज्ञान. त्याच्यापेक्षा गणित कुठं आहे, गणिताचे पण काढून ठेवला बघा इथे 24. मग कितीने जास्त आहे रे. 12 पेक्षा म्हणजे किती 12ने जास्त. 12ने जास्त. तुम्हाला असं म्हटलं असतं इथं अथवा कमी अथवा जास्त, तर इथं तुम्हाला कळलं पाहिजे कोणापेक्षा 12 पेक्षा जास्त आहे. 12ने हे 24 आहे ना. 24 गुणिले 24 वजा 12 करा. 12ने जास्त आहे. चला कळालं सगळ्यांना. ओके चला पुढचा क्वेश्चन घेतोय. आता पुढचा क्वेश्चन एकदम छान पद्धतीने सगळ्यांना समजलेला आहे. 75 झाले. चला 75 झाले. ठीक आहे. 26 क्वेश्चन नंबर आहे बघा. तुम्हाला इंग्लिश वाटलं इंग्लिशचं पण आहे बघा. तुम्हाला पाठवलं बघा ते दोन्ही पण प्रश्नपत्रिका पाठवली तुम्हाला. हे तुम्हाला एकत्र दिसतील पेपर मध्ये. ठीक आहे. ज्याला इंग्लिश हवं तर तुम्हाला पीडीएफ बघू शकता. आपल्या ग्रुपला आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला 5 डझन प्लस 2 ग्रॉस बरोबर 2 ग्रोस. 2 ग्रोस बरोबर किती डझन. मग आता हे तर ऑलरेडी डझन मध्ये आहे बाळांनो, बरोबर ना. हे तर डझन मध्ये आहे. मग ह्याला आपल्याला काय करायची गरज आहे का. काहीच नाही सर. कळालं का. चला एवढं तर कळालं. मग 1 ग्रॉस म्हणजे बघा तुम्हाला मी लिहून देतो. एक एक ग्रोस. 1 ग्रोस बरोबर किती कागद असतात. 144. किती 144 कागद. मग इथं 2 ग्रोस आहे. 2 गुणिले 144 करा. मग गुणाकार करा याचा. बेचोक 8 सर. हे बेचोक 8 सर. बेक बे 288 कागद झाले. मग आता ह्या 288 ला मला डझन मध्ये करायचं आहे. मग आता डझन मध्ये कसं करणार हे कळलं पाहिजे. मग 12 कागद असतात बघा. एका डझन मध्ये 12 कागद असतात. तर मी काय करतो 288 भागिले 12 बरोबर. 288 भागिले 12 करा आणि उत्तर काढा. 288 भागिले 12 करा आणि उत्तर काढा. चला किती होतात रे बाळांनो. चला बघा तुम्हाला येत नसल तर भागाकार 12चा पाठ नसेल तर बघा आता 12चा असेल सगळ्यांना. 12 1 12 12 दोन्ही 24 उरले किती 4 12 चोक 48 म्हणजे 24 झालं. 24 डझन. बघा 2 ग्रोस म्हणजे 24 डझन. मग आता तुम्हाला माहितीये 24 प्लस 5 डझन टोटल किती होतात रे. सॉरी 24 प्लस 5 उत्तर काय रे तुमचं. उत्तर काय तुमचं बघूया. एक मिनिट. 24 प्लस 5 चला उत्तर किती आहे. उत्तर किती आहे 29 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 बरोबर. चला बरोबर. चला यात मग आता 24 प्लस काय करायचंय 5 करा. 24 प्लस 5 जर केलं तर तुमचं उत्तर येते 29 म्हणजे पर्याय क्रमांक 2. कळलं सगळ्यांना. कळलं का. चला सगळ्यांना कळलं. चला पुढे बोलायचं आहे. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. चला चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके
अरे अतुल, अरे सॉरी. अरे काही नाही रे बाळा, बघ फक्त इथं काय दिले बघ. 5 डझन, 2 ग्रास बरोबर, किती डझन आहे काय याच्यात आ हितेश? ठीक आहे चल. पुढचा क्वेश्चन मग हे पण दाखवतो तुला, हे पण दाखवतो तुला सेमी मध्ये दाखवतो. ठीक आहे, इंग्लिश मध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही, दाखवतो तुला, दाखव म्हटलं तर. ठीक आहे, आपल्याकडे आहेत दोन्ही पण पीडीएफ आहेत. ते पीडीएफ बळा ग्रुपला टाकले, बघून घे. हे त्याच्याशी कम्पेअर कर, येऊन जाईल. ठीक आहे, बघा रे आता आता तुम्हाला क्वेश्चन आता कसा सॉल्व्ह करायचा हा. ठीक आहे, बघा 37 ने विभाज्य असलेल्या सर्व चढत्या क्रमांकाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? 6व्या स्थानावर चढत्या क्रमांकाने लावल्यास. ठीक आहे, चढता क्रमांक लावा. त्याचा चढता म्हणजे पहिली छोटी असणार आहे, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी. ठीक आहे, तर 6व्या क्रमांकावर बघा, तर डायरेक्ट आपण उत्तर काढू शकतो. 37 गुणिले 6 करा, 6व्या क्रमांकाचा अंकच येऊन जातो तुमचा. 37 गुणिले 6 करा, 6 7 42 हाच्याले 4, 2 हाच्याले इथं 4, मग 6 त्रिक 18, 18 न 4 22, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं आहे. कोणाला कळलं नाही रे? चला, ज्याला कळाला नसेल त्याला मी सांगतो बघा. आता ज्याला कळालं नसेल त्याला मी सांगतो. मग 37 बघा, इथं 37 एक 37, 37 दोन्ही गुणाकार करावा लागेल, मग होईल 74. मग नंतर जर त्याच्यात परत 37 ऍड करा, मग 111, मग परत त्याच्यात ऍड करा 148, परत ऍड करा 37, मग 185, आणि त्याच्यानंतर जो आहे 222. बघा 6व्या क्रमांकाला बघा चढता क्रम लागलेला आहे. बघा 6व्या क्रमांक 1 2 3 4 5 आणि 6वा क्रमांक, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. चला, आता हे आपल्या आवडीचा क्वेश्चन आणि बार बार विचारले जाणारा क्वेश्चन आहे. आता हे सगळ्यांनी उत्तर टाकायचं आहे. ठीक आहे, बार बारदा विचारलेला क्वेश्चन आहे, तर तुम्हाला ह्याचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, बघा 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतात? चला उत्तर काढा सगळ्यांनी, बघूया. बघा रे वळमात काय केलंय. चला, पहिले आपल्याला माहिती पाहिजे ऑगस्ट महिना किती दिवसाचा असतो. ऑगस्ट महिना सर 31 दिवसाचा असतो. 31 दिवसाचा असतो ऑगस्ट महिना, आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 5 वेळा येतात, 10 वेळेस सांगितलंय. ठीक आहे, 5 वेळा येतात. ठीक आहे, एवढं कळालं सगळ्यांना? ठीक आहे, एवढं कळालं तरी सफिशियंट आहे. आता पुढचं मी सांगतो बघा. आता इथं 12 तारीख आहे. 12 तारखेला कुठला वार होता? शनिवार होता. मी याच्यातून 7 मायनस केलं तर तुमचा वार तोच, म्हणजे 7 दिवसानंतर वार तोच येतोय. बघा मी मायनस केलं तर 5 उरतील. बरोबर बरोबर, 5 उरले. 5 तारखेला कुठला वार असणार आहे? मग शनिवारच असणार आहे, कारण का 7 दिवसानंतर तोच वार असतो. मग आता तुम्हाला हा शनिवार 5 तारखेला आहे, तर 4 तारखेला कुठला वार असणार आहे? शुक्रवार असणार आहे. शुक्रवार असणार आहे. मग मला सांगा 3 आणि 2 आणि 1 तारखेला कुठले वार असणार आहे? इथं असणार आहे शुक्रवारच्या मागचा वार, म्हणजे गुरुवार. गुरुवार नंतर मंगळवार, मंगळवार नंतर बुधवार, सॉरी मंगळवार नंतर बुधवार कसं येईल रे? इथं गुरुवार नंतर बुधवार येतो. बुधवार इथं काय येणार? इथं येणार मंगळवार. मंगळ लिहितो फक्त, मंगळ लिहितो, कळालं का? बघा आपण काय केलंय सिंपल. बघा 12 तारखेला कुठला वार होता? शनिवार होता. मग ऑगस्ट महिना 31 दिवसाचा असते. 31 दिवसाच्या 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. मग आता हे सगळं कळालं. 12 तारखे 12 मधून 7 मायनस केलं. 7 का मायनस केलं? 7 दिवसानंतर तोच वार येतो, बरं का? मग शनिवार होता 12 तारखेला, -7 केलं. 5 तारखेला पण शनिवारच होता.
मग 4 तारखेला कुठला असणार आहे? एक वार मागे जा, शुक्रवार असणार आहे. मग परत 3 तारखेला कुठला असणार आहे? गुरुवार, एक वार मागे. नंतर 2 तारखेला बुधवार असणार आहे आणि 1 तारखेला मंगळवार. मग कुठले वार बघा, चेक करा. मंगळवार, बुधवार, गुरुवार म्हणजे 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा वार काय येणार आहे? 5 वेळा येणार आहे. तुमचं उत्तर कळालं का रे सगळ्यांना? बोला. चला, कळालं सगळ्यांना? 29 नंबर 29. 2 दशांश अपूर्णांकातील फरक, 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे. त्यापैकी 1 दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता? आता उत्तर कोण सांगणार आहे याचं मला? बघा, खरं सांगतोय, तुम्ही ऑप्शन जरी घेऊन केला तरी तुमचं उत्तर येतंय. बघा, जर आपल्याला फरक 2 म्हणजे आपण काय केलं, एक्स मायनस वाय बरोबर तुमचं उत्तर आहे 5.85. ठीक आहे, सॉरी 4.585. म्हणजे तुम्हाला एक अपूर्णांक दिलेला आहे. तुम्ही काय करूया, हे अपूर्णांक आपण याला वाय मानूया. म्हणजे वाय जर मानलं तर तुमचं एक्स बरोबर किंमत यायला लागली तुमची 7.841 आलंय. बरं का? आता बघा, जरी हे जमलं नसेल तर तुम्ही ऑप्शन घेऊन चेक करू शकता. कसं बघा, तुमचा एक दशांश अपूर्णांक दिलेला आहे 3.256 दिलेला आहे. ठीक आहे, मग तुम्हाला 2 दशांश म्हणजे फरक हा एक ऑलरेडी आहे आणि पर्यायमध्ये एक लपलेला आहे तुमचा. बरोबर, एक लपलेला आहे ना पर्यायमध्ये तुमचं. म्हणजे ते दुसरा कुठला आहे विचारलंय, हा दुसरा कुठला आहे विचारलंय. मग पहिला आपण हा मानूया. ठीक आहे, दुसरा कुठला आहे मग आपल्याला माहिती आहे का? नाहीये. मग आपल्याला या पर्यायमधूनच शोधायचं आहे ना मुलांनो. ठीक आहे, मग आपण चेक करूया. हे मायनस हे केलं, फरक येतो का? हे फरक आला तर आपलं उत्तर बरोबर आहे. हे मायनस हे करा किंवा हे मायनस हे करून बघा. हे मायनस हे करा, मोठी संख्या मायनस छोटी संख्या करा. येतो का फरक? हे येत नाही बघा. आणि हे मायनस हे करून बघा, येतो का फरक? येत नाही. आणि ही मायनस जर ही करा तर तुमचा पर्याय हे येतो. म्हणजे पर्याय तुमचा 4 हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? बघा करून बाळांनो, बघा 4.841 करा आणि त्याच्यामधून 3.256 करा तर तुमचं उत्तर येणार आहे बाळांनो 4.585. हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? अनम्यूट करतो मी सगळ्यांना.